भावनिक ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करा. मित्रांनो, प्रत्येक वेळी आपल्याला दुखावणारा माणूस मोठ्याने ओरडत असेलच असं नाही. काही लोक प्रेम, काळजी, नातं किंवा उपकार यांच्या नावाखाली आपल्या भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देऊ लागतो आणि स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणंच विसरतो. अशा लोकांना भावनिक ब्लॅकमेल करणारे लोक म्हणतात. वेळेवर त्यांना ओळखलं नाही तर ते तुमचा आत्मविश्वास, मनशांती आणि निर्णय घेण्याची ताकद कमी करू शकतात. म्हणून आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येकाने नक्की लक्षात ठेवायला हव्यात. 1. प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण स्वीकारू नका. मित्रांनो, काही लोक सतत म्हणतात, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतो किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला असं वागायला सांगतो. सुरुवातीला हे शब्द काळजीसारखे वाटतात, पण हळूहळू ते तुमच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण ठेवू लागतात. तुम्ही कुठे जावं, कोणाशी बोलावं, काय करावं हे सगळं ते ठरवू लागतात. लक्षात ठेवा, खरं प्रेम माणसाला स्वातंत्र्य देतं, कैद करत नाही. जे नातं तुमचा श्वास गुदमावू लागतं ते प्रेम नसून भावनिक नियंत्रण असतं. 2. उपकारांची आठवण करून देणाऱ्यांपासून सावध राहा. काही लोक तुम्हाला मदत करतात, पण प्रत्येक वेळी त्या मदतीची आठवण करून देतात. मी तुझ्यासाठी इतकं केलं, आता तू माझं ऐकलंच पाहिजे. अशा वाक्यांनी ते तुमच्यावर दबाव टाकतात. अशा वेळी तुम्हाला नकळत अपराधी वाटू लागतं आणि मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. पण लक्षात ठेवा, खरी मदत कधीच परतफेडीची अट ठेवत नाही. जो माणूस प्रत्येक उपकाराची किंमत वसूल करतो तो मदत करत नसतो, तो तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. 3. अश्रूंना बळी पडू नका. मित्रांनो, प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती रडते म्हणजे ती बरोबरच असते असं नाही. काही लोक रडणं, दुःखी चेहरा करणं किंवा भावनिक होणं याचा वापर तुमचा निर्णय बदलण्यासाठी करतात. तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात की ते अचानक स्वतःला बळी असल्यासारखं दाखवतात. त्यामुळे तुम्हाला अपराधी वाटू लागतं आणि शेवटी तुम्ही मनाविरुद्ध त्यांचं म्हणणं मान्य करता. म्हणून कोणाच्याही अश्रूंना पाहून लगेच निर्णय घेऊ नका. आधी परिस्थिती समजून घ्या, मगच निर्णय घ्या. कारण खऱ्या भावना आणि भावनिक दबाव यात खूप मोठा फरक असतो. 4. धमक्यांना घाबरू नका. काही लोक त्यांचं म्हणणं मान्य करून घेण्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्ष धमक्या देतात. तू माझं ऐकलं नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही किंवा मी कायमचा निघून जाईन. अशा वाक्यांनी ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी अनेक जण नातं तुटेल या भीतीने स्वतःच्या मनाविरुद्ध वागतात. पण लक्षात ठेवा, ज्या नात्याला टिकवण्यासाठी सतत भीती वाटावी लागते ते निरोगी नातं नसतं. तुमचा निर्णय ह्या भीतीवर नाही तर समजूतदारपणावर आधारित असला पाहिजे. अशा धमक्यांना शांतपणे सामोरं जा आणि तुमचा स्वाभिमान जपा. 5. स्वतःला दोष देणं थांबवा. मित्रांनो, भावनिक ब्लॅकमेल करणारे लोक तुम्हाला सतत असं वाटून देतात की प्रत्येक चुकीला तुम्हीच जबाबदार आहात. एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही की ते म्हणतात, हे सगळं तुझ्यामुळे झालं किंवा तुझ्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागतो. हळूहळू तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच दोष देऊ लागता. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नात्यात दोन्ही बाजूंची जबाबदारी असते. प्रत्येक चूक स्वतःच्या डोक्यावर घेणं योग्य नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारा, पण विनाकारण स्वतःला दोष देऊ नका. 6. भावनिक सापळा वेळेवर ओळखा. भावनिक ब्लॅकमेल अचानक सुरू होत नाही, तो हळूहळू वाढत जातो. सुरुवातीला समोरची व्यक्ती प्रेम, काळजी आणि आपुलकी दाखवते, पण नंतर त्याच गोष्टींचा वापर करून तुमचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करते. तुम्ही नाही म्हणला की रागावणं, शांत बसणं, अपराधी वाटून देणं किंवा भावनिक दबाव टाकणं सुरू होतं. हीच भावनिक ब्लॅकमेलची सुरुवात असते. त्यामुळे अशा वागण्यातला बदल वेळेवर ओळखा, कारण जितक्या लवकर हा सापळा लक्षात येईल तितकं स्वतःचं संरक्षण करणं सोपं जाईल. 7. स्वतःसाठी ठामपणे उभे राहा. मित्रांनो, अनेक लोक फक्त नातं टिकावं म्हणून स्वतःच्या इच्छा, भावना आणि मत दाबून ठेवतात. समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून प्रत्येक वेळी होकार देतात. पण यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटू लागतं की तुमच्यावर दबाव टाकणं सोपं आहे. लक्षात ठेवा, स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते नम्रपणे पण ठामपणे सांगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जो तुमचा आदर करतो तो तुमच्या निर्णयाचाही आदर करेल. 8. वेळेवर अंतर ठेवायला शिका. प्रत्येक नातं जपणं महत्त्वाचं असतं, पण प्रत्येक नातं कोणत्याही किमतीवर टिकवणं गरजेचं नसतं. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमच्यावर भावनिक दबाव टाकत असेल, तुमच्या मनात शांतीचा विचार करत नसेल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला झुकायला भाग पाडत असेल, तर अशा व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवणं ही शहाणपणाची गोष्ट आहे. कधीकधी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काही नात्यांपासून दूर जाणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, मनशांती गमावून कोणतंच नातं टिकवण्यात अर्थ नसतो.
मित्रांनो, भावनिक ब्लॅकमेल करणारे लोक नेहमी वाईट दिसतील असं नाही. अनेकदा ते आपल्या अगदी जवळचे असतात. त्यामुळे अशा लोकांना वेळेवर ओळखा, स्वतःच्या भावनांचा आदर करा आणि कोणाच्याही दबावाखाली तुमचे निर्णय बदलू नका. लक्षात ठेवा, जे नातं तुमचा आत्मसन्मान आणि मनशांती हिरावून घेतं ते नातं निरोगी असू शकत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.